नमस्कार मंडळी, रोममधून आज आपला रोममधला शेवटचा दिवस आहे आणि आता आपण परत लंडनला निघालेलो आहोत। थोड्याच वेळात आपल्याला एअरपोर्टला पोहोचायचं आहे। आपलं प्लेन आहे 1:20चं आणि 9 वाजता आपण हॉटेल चेकआउट करणार आहोत। हे पहा, सकाळचे बरोबर 8 वाजलेले आहेत आणि 9 वाजता आपल्याला टॅक्सी येणार आहे घेऊन एअरपोर्टला जाण्यासाठी। तर थोड्याच वेळामध्ये आपण निघणार। तर मंडळी, चेकआउट करून आपण निघालेलो आहोत। Hello. Ciao. Yes. Yeah. Nice to meet you. Hello. Arrivederci. Buona giornata. तर कॅब आलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये आपण एअरपोर्टवरती पोहोचणार आहोत। आपण बसलेलो आहोत आता कॅबमध्ये आणि थोड्याच वेळामध्ये एअरपोर्टवरती आपण थोड्याच वेळामध्ये Bye. Thank you. थँक्यू सो मच। तर अशा पद्धतीने थँक्यू। ओ वन मोर Oh, no, that's this. But two? Okay. Yeah, thank you so much. Bye. And you bye. तर मंडळी, रोमच्या फिमेचिनो एअरपोर्टवरती आता आपण आलेलो आहोत। तर थोड्याच वेळामध्ये आपण आता एअरपोर्टच्या आतमध्ये जाऊया। हॉलिडे कधी गेली काय समजलंच नाही मंडळी। खूप एन्जॉय केला आम्ही रोममध्ये आणि आम्ही खूप ही हॉलिडे मिस करू। आता घरी जायची वेळ आलेली आहे। बॅक टू लंडन, लेट्स गो। तर आपण निघालेलो आहोत फिमेचिनो एअरपोर्टच्या आतमध्ये आपण आलेलो आहोत आणि लवकरच आता आपण बॅग चेक करण्यासाठी जाणार आहोत। हे पहा, बॅग चेक करण्यासाठी आपण उभा राहिलेलो आहोत। तर हा आहे रोम एअरपोर्टवरचं ड्युटी फ्री एरिया।
हे पहा, सिक्युरिटी वगैरे चेक झालेली आहे आणि आता आम्ही थोडंसं खाण्यासाठी निघालेलो आहोत. वरती रेस्टॉरंट दिसते ना, तिथे काय मिळतं का आपण जाऊन बघूया आता. तर असा हा डायनिंग एरिया आहे रोम एअरपोर्टवरील. हा पहा डायनिंग एरिया आहे आणि आता आपण बघूया काय खातोय आपण, काय खायचं बघूया आपण. तर ना आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहोत, जेवणाची वाट पाहत आहोत. तर थोड्याच वेळामध्ये जेवण येईल. हे पहा तिथे बोर्ड लावलेला, गेट नंबर दिलेला आहे, ई एरिया आहे आणि तिथे आपण आता बसलेलो आहोत. 12:15 पर्यंत आपल्याला गेट नंबर ईच्या दिशेने जायचं आहे पहा. आणि आता आपण बसलेलो आहोत खाण्यासाठी. करू A very warm welcome to your EasyJet service shortly departing to London Gatwick. तर मंडळी फायनली आपण लंडनला जाण्यासाठी प्लेनमध्ये बसलेलो आहोत. तर आता आपण लवकरच लंडनला पोहोचणार आहोत. 6 दिवसाची आपली हॉलिडे आता आपली संपूर्ण आपण घरी निघालेलो आहोत. तर मी घेतलेलं आहे प्लेनमध्ये पहा कॅपेचिनो. हे आपलं 2 तासाचं फ्लॅट असणार आहे आणि इथे फूड आणि ड्रिंक्स आहेत ना आपण विकत घ्यायचे असतात. जसं आपलं इंटरनॅशनल फ्लाईट असतं ना ते फूड आपलं इन्क्लुडेड असतं ना, तर इथं कसं डोमेस्टिक फ्लाईटमध्ये आपल्याला ते विकत घ्यावं लागतं. तर मी घेतलेलं आहे कॅपेचिनो. तर ही आहे मोनोरेल आणि हे आहे फ्री शटल गेटविक एअरपोर्ट टू लंडन. आपण निघालेलो आहोत गॅटविक टू लंडन परत ट्रेनने पहा. सहा दिवसाची आपली रोमची हॉलिडे संपून आता आपण निघालेलो आहोत आपल्या घरी. गॅटविक टू लंडन ट्रेन आणि ट्रेन नंतर व्हिक्टोरियापासून आपण परत अंडरग्राऊंडनी लंडनला जाणार आहोत. तर म्हणजे आपण आलेलो आहोत लंडन व्हिक्टोरिया स्टेशनवरती, पण अंडरग्राऊंडला खूप गर्दी झालेली आहे कारण आता संध्याकाळची 5:45 होत आलेले आहेत आणि अंडरग्राऊंडलाही फार गर्दी आहे आणि बसेसला पण फार गर्दी आहे. म्हणून आम्ही कॅब बुक करून आता घरी निघालेलो आहोत स्टेशनच्या बाहेर आणि आपण आता कॅबची वाट पाहत आहोत.
कॅब बुक केली आम्ही, पण अजून कॅबचा काही पत्ताच नाही. कधी येणार काय माहिती. कॅबची वाट बघतोय. The next station is Clapham Common. कॅब आम्हाला मिळाली. Upon arrival, the last platform will not तर open. मग आम्ही Passengers in the last carriage. फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. आणि रोमपासून लंडनपर्यंतचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला तो मला जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. ह्या प्रवासामध्ये खूपच आमची दगदग झाली, खूप त्रास झाला. आता रेस्ट करायची.